आणि यानंतर आपण वळणार आहोत न्यूज टॉप 9 कडे। सुरुवात करूयात अर्थातच 9 राजकीय बातम्यांनी। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि मुख्यमंत्री शिंदेंची तासभर बैठक। फडणवीस, आशिष शेलार आणि दरेकरही उपस्थित। जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि अशोक चव्हाण यांची भेट। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत नड्डा आणि अशोक चव्हाणांची भेट। उमेदवारी दिल्याबद्दल चव्हाणांकडून नड्डांचे आभार। ठाकरे गट मुंबईतील लोकसभेच्या 4 जागा लढणार। दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईसह ईशान्य मुंबईची जागा लढणार, तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत पुन्हा निवडणूक लढणार। महाविकास आघाडीचं विदर्भातील 10 जागांचं जागा वाटप जवळजवळ निश्चित। काँग्रेस 6, ठाकरे गट 2 तर शरद पवार गट 1 जागा देण्याचा फॉर्म्युला। विदर्भामध्ये वंचितला 1 जागा देण्यावर सर्वांचं एकमत, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीत जागा वाटपावर 27 तारखेला अंतिम निर्णय होणार। पवार, पटोले आणि ठाकरे जागा वाटपाबद्दल सांगतील, तर ठाकरे गट 23 जागांवर लढणार, संजय राऊतांची माहिती। आणि येत्या 3 ते 4 दिवसात शिंदे, फडणवीस आणि अजितदादा महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा करणार। अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगणार। त्या 2-3 दिवसांमध्ये प्राथमिक चर्चा होईल। दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जागा वाटपांच्यावरती शिक्कामोर्तब होईल। 2019च्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला 22 जागा हव्यात। शिवसेनेच्या 22 आणि भाजपच्या 26 जागांमधून राष्ट्रवादीला जागा द्या, गजानन कीर्तीकर यांची मागणी। राष्ट्रवादी अजितदादाचा पक्ष आलेला आहे, त्यांना सुद्धा काही जागा द्यायला लागतील। तर त्या जागा द्यायच्या असतील तर ज्या 22 मधल्या ज्या जागा द्यायला लागतील आणि 26 मधल्या बीजेपीला ते त्यांना देऊन जे काय उरतील ते एकमेकांना मिळाले पाहिजे। नागपुरातील रामटेकसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच। रामटेकवर आमचा दावा जास्त म्हणत पवार गटाच्या आमदार प्रकाश गजभियेंकडून प्रचार सुरू। 15 वर्ष झाले त्या ठिकाणी काँग्रेसने निवडणूक लढवली, परंतु त्याच्यामध्ये त्यांना यश आलेलं नाही। आदरणीय पवार साहेब असो, मग अनिल देशमुख साहेब असो, जयंत पाटील साहेब असो किंवा अन्य नेते, त्या सुप्रियाताई सुळे असो, यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी तिकीट मिळावी म्हणून आम्ही दावेदारी केलेली आहे।